एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक एकदम टेरिफिक। एमपीएससी राज्यसेवा कंबाइंड पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन या पेपरामधील सर्वात खतरनाक, खूपच डायनामिक, आडवा तिडवा आणि लयच भारी असा जो टॉपिक आहे तो म्हणजे आर्थिक आणि सामाजिक विकास, ज्याला आपण पॉप्युलरली काय म्हणतो, इंडियन इकॉनॉमी असं म्हणतोय, बरोबर आहे। तर तो जो विषय आहे त्या विषयाची उकल आज आपण करण्याचा प्रयत्न करूया। कोणासोबत? नेहमीच आपल्याला माहित आहे आपला भाऊ आज लयच टेन्शन मध्ये दिसते, माईत दांदरूनच जाते का याले वाचताना। अबे तर तुम्ही दांदरणारच आहे तसा विषय आहे ना, आहे की नाही स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, विषयच तसा आहे। याच्यामुळे दांदरते तू काय सगळ्याचीच दांदरते बापू, त्यामुळे ते काही आश्चर्याची गोष्ट नाही। पण जर तू काळजीपूर्वक याच्याकडे लक्ष दिलास, सिलेबस बरोबर समजलास आणि त्याच्यानुसार रोजच वाचन केला, थोडा इंटरेस्ट वाढवला, आलं की नाही लक्षात, रोजच्या रोज याच्यावर वर्क केला क बापू याच्यासारखा सब्जेक्ट नाही रे। जसा मी पॉलिटी सांगितलं ना त्याच्यासारखा सब्जेक्ट नाही, तसाच हा। स्पर्धक मित्रमैत्रिणींनो 15 प्रश्न येत असतील याच्यामध्ये, तर तुम्हाला सांगतो हे सुद्धा इंडियन पॉलिटी सारखे बिलकुल मॅक्झिमम 13-14 प्रश्न बरोबर असण्यापर्यंत आपली मजल जाऊ शकते। इतका सुंदर सब्जेक्ट आहे, पण तसाच तो टेरिफिक आहे, म्हणूनच याची दांदरली आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच त्या विषय घटकाची उकल करूया, त्याचं विश्लेषण करूया, सोबतच त्याचं वेटेज काय आहे ते पाहूया आणि यावर येणारे प्रश्न त्याचे स्वरूप कसे असेल, कशा प्रकारे ते वाचायला पाहिजे आणि नेमकं काय वाचायला पाहिजे यावरही आज आपण चर्चा करूया। तर चलायचं आपल्या गण्या भाऊ सोबत, चलायचं का बे? आता बावरेजी नको लमच्या, शांतपणाने लक्ष दे, कारण चिडचिड करशील ना लमच्या तर डोक्यात घुसणार नाही आणि काही खरं नाही तुझी इकॉनॉमी काय होईल म्हणून। हा ठीक आहे, चल। तर पहिल्यांदा आपण काय त्याच्या नेहमीच याच्यात काय काय राहते, आता काय काय राहते तेच सांगायला येतं बापू, एवढा व्हिडिओ बनवतो ना सेमड्या, आता कायले बनवलं असतो बे? हा तर आपण समजून घ्यायचं। बघा, आर्थिक आणि सामाजिक विकास काय लिहिलेलं आहे, आर्थिक, बघा खूप महत्वाचं आहे, आर्थिक आणि सामाजिक विकास असा शब्द आहे। म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक्स नाही, अर्थशास्त्र नाही, लक्षात आलं का? अर्थशास्त्र नाही, अर्थव्यवस्था सुद्धा असं नाही आहे। काय आहे? आर्थिक विकास आणि दुसरा आहे सामाजिक विकास, दोन भाग आहे, आर्थिक विकास आणि सामाजिक विकास, लक्षात घ्यायचं। अर्थव्यवस्था असा शब्द वापरलेला नाही आणि याची उकलच स्वतः आयोगाने करून दिलेली आहे खाली। बघा काय आहे, शाश्वत विकास, विकास म्हणजे काय तो सांगतोय, शाश्वत सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्यानंतर दारिद्र्य पॉवर्टी, समावेशन इन्क्लुजन, लोकशाही, हा इथं कशाला मराठीत असा लुडबुडाला टाकला माहित नाही, म्हणून इंग्रजीत वाचन करायचं। डेमोग्राफिक्स, हे काय पाहिजे होतं, लोकसंख्या है ना, तर आयोगाच्या ह्याच्यात तसा सिलेबस मध्ये दिसते, लोकशाही माहित नाही है ना। सोशल सेक्टर आहे, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, इनिशिएटिव्ह, आणि शेपटी काय आहे पुन्हा, बघा शेपटी आहे, जिथे जिथे शेपट्या आहेत इत्यादीच्या त्या विषय घटकाचं पूर्णता वर्गीकरण होऊ शकत नाही, लक्षात आलं का? ढोबळ मानाने त्याचं वर्गीकरण करावं लागतं आणि त्याच्यामध्ये इंटर रिलेटेड आपल्याला टॉपिक आहेत त्याचा अभ्यास करावा लागतो, हे डोक्यात फिट करा। इत्यादी जिथे आलं तिथे, लक्षात आलं का? हा मोस्ट इल्युस्ट्रेटिव्ह सिलेबस होते, अत्यंत जास्त
प्रमाणात याची व्यापकता राहू शकते. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजेच काय, आर्थिक आणि सामाजिक विकास सांगितला आणि क्लिअर कट म्हटलंय काय आहे ते सांगितलेलं आहे. बरोबर आहे. परंतु आर्थिक आणि सामाजिक विकास जरी म्हणत असतील तरी सुद्धा अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था याच्याशी घेणं देणं आहे. आणि भारत हा विकसनशील राष्ट्र आहे. आता इमर्जिंग नेशन मध्ये आपण येत आहोत है ना, उभारलेल्या राष्ट्रांमध्ये आपली भर होत आहे. तरी सुद्धा भारतामध्ये अजूनही गरिबी, विषमता जबरदस्त आहे है ना. आपणच बघतो ना, शासनच डिक्लेअर करतं की 80 करोड जनतेला फुकटाचं अन्न. मग 80 करोड जनतेला फुकटाचं अन्न म्हणजे 80 करोड जनतेला, कोणत्या जनतेला फुकटाचं अन्न? ज्याला रोजचं खायला भेटतं त्याला राहील का? ज्याला खायला नाही भेटत, मग खायला नाही भेटत तो काय गरीब. म्हणजे गरिबी किती झाली, गरिबी किती झाली. इकडे आपल्याला शासनच सांगतं 19% गरिबी, बीपीएल, आणि तिकडे शासनच सांगतं 80 कोटी लोकांना आम्ही जेवायला देतो फुकटात. म्हणजे याचा अर्थ काय दिसतंय की गरिबी जबरदस्त आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्याचा बेसिक जे आहेत, फंडामेंटल्स जे आहेत, त्याचा सुद्धा अभ्यास करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला आत्ताची परिस्थिती, अद्यावत जी परिस्थिती आहे, आत्ताची जी करंट पोझिशन आहे ती क्लिअर होईल आणि मागच्या 75 वर्षामध्ये भारताचा आर्थिक आणि सामाजिक विकास कसा झाला त्याचं आकलन सुद्धा करता येईल. आणि म्हणून दोन्ही विषयाचे, दोन्ही बाबीचे, अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था याचे फंडामेंटल्स क्लिअर करणं अत्यंत आवश्यक आहे. पण हा लार्जली इकॉनॉमीचा सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वात जास्त भर कोणत्या कॉन्सेप्टची राहणार तर अर्थव्यवस्थेची राहणार, म्हणजे इकॉनॉमिक्सचीच राहणार. आलं लक्षात? ठीक आहे. तर आपण बघूया, याची उकल करूया कसं आहे ते. बघा, आर्थिक व सामाजिक विकास याचे दोन भाग आपण करू शकतो. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास आणि सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट आहे, सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं ते मिक्स राहील, ज्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचा भर होतो आणि म्हणून सामाजिक विकास होतो. अशा प्रकारचे ती बाब राहील. ह्या दोन्ही बाबीच आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, त्याचे बेसिक फॅक्ट्स क्लिअर पाहिजेत आणि त्यांचे कीवर्ड्स जे असतील त्याचे उकल झालेली पाहिजे. उदाहरणार्थ गरिबी हा शब्द जर असेल तर त्याचं डिफायनिंग गरिबी म्हणजे काय, प्रत्यक्षात गरिबी जी आहे ती कशामुळे, ते कुठली कारण, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय, सोबतच गरिबी कुठल्या प्रकारची, म्हणजे ऍब्सोल्यूट पॉवर्टी की रिलेटिव्ह पॉवर्टी, हे सुद्धा आपल्याला क्लिअर होणं आवश्यक आहे. हे जे फंडामेंटल्स आहेत हे क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यामुळे बेसिक, आणि हे जेव्हा क्लिअर होतं तेव्हा सोबतच त्याचं अवलोकन करण्याकरिता आपल्याला डाटा म्हणजे आत्ताची पोझिशन आणि इव्होल्युशनरी पोझिशन ही माहित असणं आवश्यक आहे. आणि आपण एमपीएससी देणार आहोत म्हणून महाराष्ट्र आणि भारत याचं घेणं देणं आहे. पण भारत हा काय जगापासून वेगळा आहे का? नाही, है ना. अर्थव्यवस्था ही इंटिग्रेटेड झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आता आफ्टर एलपीजी जर बघितलं तर ओपन इकॉनॉमी झाली आहे आणि त्याच्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेचा भारतावर परिणाम पडतो आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगावर सुद्धा परिणाम पडतो. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, इतके करार होत आहेत आर्थिक बाबीमध्ये की त्याचा परिणाम आपसुकच भारतीय अर्थव्यवस्थेवर पडतो. आणि म्हणूनच आपल्याला महाराष्ट्र, इंडिया आणि वर्ल्ड असं तिघाचं इंटिग्रेशन डाटा वाईज करणं आवश्यक आहे. आलं की नाही लक्षात? मॅटर समजला तुम्हाला? दोन बाबी आपण केलेल्या आहेत, त्याचे बेसिक कॉन्सेप्ट थिअरीज, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला बघावं लागणार आहे. ठीक आहे. आता ही जी फोड केली याच्यामध्ये आपण बघूया इकॉनॉमिक्स अँड डेव्हलपमेंट असा एक टॉपिक घेऊया आणि बघूया तर काय काय दिसतं. इकॉनॉमिक सिस्टीम, अर्थव्यवस्था जी आहे ती कुठकुठल्या प्रकारची असते तर आपल्याला दिसतं भांडवलशाही आहे, समाजवादी आहे आणि मिश्र अर्थव्यवस्था आहे, म्हणजे कॅपिटलिस्ट, सोशलिस्ट आणि मिक्स. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ कंट्रीज बाय वर्ल्ड बँक, जागतिक बँकेने सर्व जगाचे प्रथम राष्ट्र, द्वितीय राष्ट्र, तृतीय श्रेणीतील राष्ट्र किंवा डेव्हलप कंट्री, डेव्हलपिंग कंट्री, आधी अंडर डेव्हलप पण कॉन्सेप्ट होता,
पण नंतर मग मग म्हटलं की अरे बाबा असा नको, हे स्टिग्मॅटिक आहे, त्यामुळे अंडर डेव्हलप हा काढून घेतला आणि डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग आता नवीन कॉन्सेप्ट इमर्जिंग असा कॉन्सेप्ट यायला लागला, ते क्लासिफिकेशन. त्यानंतर सेक्टोरल इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेचे विभाग म्हणजे प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ असं आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी असं दिसतंय. तसंच आपण विभागणी करतो. राज्याचं स्वतःचं इन्व्हॉल्वमेंट अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर यांच्यामधला काय फरक आहे तो. नॅशनल इन्कम अकाउंटिंग हा बेस आहे, फंडामेंटल आहे इकॉनॉमीचा, ज्याच्यामध्ये जीडीपी, जीएनपी, त्यानंतर नेट काय आहे, ग्रॉस काय आहे, मार्केट प्राइस काय आहे, कॉन्स्टंट काय आहे, बेस इयर कसा काढला जातो, पर कॅपिटा इन्कम काय, ह्या सर्व गोष्टी म्हणजे नॅशनल इन्कम अकाउंटिंग. लक्षात आले का? त्या सर्व डिफायनिंग फॅक्टर जे आहेत, डेफिनेशन्स वगैरे ते तिथे राहणार. त्यानंतर इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड हॅपीनेस, म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे ग्रोथ कशाला म्हणतात, डेव्हलपमेंट कशाला म्हणतात, दोघांमधला फरक काय, आणि डेव्हलपमेंटच्या परे मनुष्य कशाला आहे ना, नुसतं छापायला की खरं जीवन जगायला म्हणजे हॅपीनेस. तर त्यासाठी आपण बघतोय हॅपीनेस इंडेक्स सुद्धा काढलेला आहे, ते इंडेक्सिंग आपल्याला इथे पाहायचं आहे. तसंच भारतीय अर्थव्यवस्थेचा आतापर्यंतचा झालेला विकास, इव्होल्युशन जे आहे ते कसं कसं झालेलं आहे, ते टप्पे आपल्याला पाहायचे आणि ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये, इकॉनॉमिक प्लॅनिंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये. आता जरी प्लॅन इकॉनॉमी असा कॉन्सेप्ट नाही राहिला तरी सुद्धा आधीचे प्लॅन आपल्याला बघणं आवश्यक आहे, कारण त्याची जबरदस्त छाप ही भारतीय अर्थव्यवस्थेवर पडलेली आहे. आणि नंतर मग प्लॅनिंग कमिशन वर्सेस नीती आयोग, मग नीती आयोगामध्ये काय, नीती आयोग आता कोणते भालदंडे करते, काय करते, हे सगळं पाहायचं आहे. त्यानंतर इकॉनॉमिक रिफॉर्म्स, पहिलेपासून आपण रिफॉर्म्स करत आलो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, इंडस्ट्रियल पॉलिसीज बनवल्या, आधी पब्लिक सेक्टरची एंट्री, नंतर पब्लिक सेक्टरचा विड्रॉल, डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी, केवळ इकॉनॉमिक नाही तर फायनान्शियल रिफॉर्म झाले, बँकिंग रिफॉर्म झाले, नवीन इन्स्टिट्यूशन्स आल्या, रेग्युलेटरी बॉडीज झाली, ह्या सर्व बाबी इथे पाहायच्या आहेत. त्यानंतर सर्क्युलेशन ऑफ मनी अँड रेग्युलेशन, अपना सपना मनी मनी, पैसा असा जबरदस्त आहे की नाही राहिला तरी टेन्शन आणि राहिला तरी टेन्शन, आणि पैसा असा आहे की केव्हा पळून जाईल याची गॅरंटी नाही. तर तो पळायला लागला का विचारू नका, इकॉनॉमी अशी खडखडते, आणि तो थांबला की इकॉनॉमी अशी संत होते. तर त्याचा काय परिणाम, सर्क्युलेशन ऑफ मनीचा, M1, M2, M3 वगैरे काय असतात ते याच्यामध्ये आहे. त्यानंतर बिझनेस सायकल आहे, इन्फ्लेशन, रिसेशन, डिप्रेशन, तीन बाबी आपल्याला दिसतात. आपण बघितलंय कोविडच्या फेजमध्ये रिसेशन मध्ये होतो, बस डिप्रेशनच्या पायदानावरच जात होतो. बस एखाद वर्ष जर कोविड अजून ताणल्या गेला असता ना तर अख्खी अर्थव्यवस्था ढिशक्या आलं की नाही लक्षात. तर ते काय बा, मग इन्फ्लेशन म्हणजे कसं, किंमत वाढ कशी होते, कशामुळे होते, त्याचे काय कारण, प्रकार किती, रिसेशन कशामुळे होते, त्याचे प्रकार किती, रिकव्हरी ऑफ रिसेशन काय आहे, ह्या सर्व बाबी इथे येतात. त्यानंतर सेक्टोरल याच्यामध्ये जर बघितलं तर मेजर सेक्टर आपल्याला पाहायचे आहेत, ते म्हणजे कृषी, ऍग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्रियल सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर. ह्या तिन्ही सेक्टरचं इंडिया, महाराष्ट्र आणि वर्ल्ड ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला पाहायचं आहे, आणि सध्याची भारताची परिस्थिती आणि महाराष्ट्राची काय आहे ते पाहायचं आहे. याच्यामध्ये डाटा भरपूर राहणार आहे, ठीक आहे. त्यानंतर इंडियन फायनान्शियल मार्केट, ओव्हरऑल फायनान्शियल मार्केट काय आहेत ते पाहायचं आहे, आणि सोबत त्याच्यामध्ये बँकिंग आणि इन्शुरन्स ह्या आपण इन्स्टिट्यूशन्स पाहायच्यात. मग फायनान्शियल रिफॉर्म झाले, फर्स्ट फायनान्शियल रिफॉर्म, सेकंड फायनान्शियल रिफॉर्म्स, हे सर्व आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर स्टॉक मार्केट हा बूम एरिया आहे, आता तो इंडिकेटर आहे अर्थव्यवस्थेचा, आणि इतका सेन्सिटिव्ह आहे की विचारू नका. मग त्याच्यावरही प्रश्न राहू शकतात, आणि तो पण इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा एक सिग्नेचर ज्याला आपण म्हणतो तो सिग्नेचर आहे, तर ते पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सेबीचा रोल काय, स्टॉक कसे असतात है ना, कुठल्या याच्यामध्ये म्हणजे लार्ज कॅप काय, मिड कॅप काय, स्मॉल कॅप, असे टर्मिनॉलॉजीज आहेत. टर्मिनॉलॉजी सोबत त्याचा अर्थव्यवस्थेवर पडणारा परिणाम आणि अर्थव्यवस्थेचा त्याच्यावर पडणारा परिणाम. त्यानंतर एक्सटर्नल सेक्टर म्हणजे ट्रेड पॉलिसी. आधी फॉरेन ट्रेड पॉलिसी असा शब्द राहायचा, तर तो फॉरेन ट्रेड पॉलिसी मध्ये इथे सर्व राहील. त्यामध्ये केवळ ट्रेड पॉलिसी नाही तर त्याच्यामध्ये त्याचे इंडिकेटर्स, कंपोनंट्स, बॅलन्स ऑफ पेमेंट काय, बॅलन्स ऑफ ट्रेड काय आहे ना, तर हे सर्व तिथे राहणार. इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन्स आहेत,
WTO पासून, वर्ल्ड बँक पासून, IMF पासून सर्व ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचं भारताशी घेणं देणं काय, भारताचं सभासदत्व कसं, त्याचं ओरिजिन कसं झालं, त्याचे उद्देश काय आहेत, काही करार भारताशी झाले आहेत का, ते सर्व आपल्याला इथे पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर कर संरचना, टॅक्स स्ट्रक्चर. टॅक्स स्ट्रक्चर हा बेस आहे स्टेट गव्हर्नन्सचा आणि तसंच तो इम्पॅक्ट पण टाकतोय पूर्ण इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंटवर. भारताचं संविधान जे आहे ते वेलफेअर कॉन्स्टिट्यूशन आणि ते निर्देश देतं राज्याला की बाबा कशा प्रकारे तुम्ही या समाजाचा विकास करणार आहात आणि त्यासाठी काय योजना केली पाहिजे. त्यामध्ये कर संरचना अत्यंत महत्वाची आहे की कशा प्रकारे कर लादल्या गेली की खऱ्या अर्थाने समाजामध्ये आर्थिक समता निर्माण होईल आणि विकास होईल. त्याच्यामुळे डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, त्यांची इम्पॅक्ट, त्याचे कंपोनंट, ते एक्झॅक्ट काय आहे ना, हे सर्व इथे पाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर पब्लिक फायनान्स म्हणजे बजेट. मग बजेट म्हणजे काय, बजेटचे प्रकार. बजेटचे प्रकार आपण बघतोय लाईन आयटम बजेट पासून तर परफॉर्मन्स बजेट, त्यानंतर आउटकम बजेट, अशा प्रकारचे आपण प्रकार बघता येतील. आणि त्याच्यानंतर नवीनच काहीतरी जेंडर बजेट, SC/ST बजेट आहेत, नवीन कंपोनंट्स आहेत, त्यामध्ये असलेले विविध जे बाबी आहेत, कुठल्या एक्सपेंडिचरला घेतल्या, कोणत्या योजना राबवल्या, ह्या सर्व बाबी तिथे बघणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला काय दिसतं ह्या सर्व याच्यात, एका बाजूला कॉन्सेप्ट, त्याचे बेसिक फंडामेंटल्स आणि दुसऱ्या बाजूला त्याचे फॅक्ट्स आपल्याला निरंतर पाहायचे आहेत. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सस्टेनेबल, जो अत्यंत ज्वलंत आहे विषय, तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड क्लायमेट चेंज, त्याच्यावर. त्यानंतर डेमोग्राफिक्स अँड डिव्हिडंड्स, म्हणजे लोकसंख्या कशी आहे, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, युथचा डिव्हिडंड होऊ शकतो का, वेदर देर इज अ डेमोग्राफिक डिव्हिडंड और डेमोग्राफिक वेस्टेज, हा एक वाद तो आपल्याला तिथे समजून घ्यायचा आहे. मानवीय विकास, ह्युमन डेव्हलपमेंट, मग त्याचे इंडेक्स, त्याचे कंपोनंट, भारतामध्ये काय परिस्थिती आहे, जगाकडून काय अपेक्षा आहे, UNDPचा काय रोल आहे, हा सर्व. इनइक्वॅलिटी, विषमता, आर्थिक विषमता कशी आहे, त्याची कारण काय, प्रत्यक्षात विषमता म्हणजे काय, ती कशी निर्माण होते, त्याचे परिणाम काय पडतात. आणि मग त्याच्याच सोबत आहे पॉवर्टी, गरिबी, गरिबीचे प्रकार, गरिबी म्हणजे काय, गरिबीचे प्रकार, त्याचं मेजरमेंट है ना. मग ते मेजरमेंट घेतलेलं आहे तर एकाने घेतलं, दुसऱ्याने वेगळं घेतलं, याच्यात काय फरक आहे है ना, भारत सरकारने कुठला अडॉप्ट केलं, ह्या सर्व बाबी. आणि त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट, बिलकुल त्याच्याशीच रिलेटेड है ना. म्हणजेच बेरोजगारी काय, बेरोजगारीची कारणं काय, कुठल्या प्रकारच्या बेरोजगारी है ना, टाइप्स ऑफ द अनएम्प्लॉयमेंट. त्याच्यानंतर त्याच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा परिणाम, बेरोजगारी दूर करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, आणि त्याच्यामध्ये ग्रोथ आणि अनएम्प्लॉयमेंट याच्याशी रिलेशन. मग आपण बघतोय की 0 एम्प्लॉयमेंट ग्रोथ पण झालेली आहे, तर म्हणजेच काय, ह्या सर्व इथे बाबी. त्यानंतर रिजनल इम्बॅलन्स, क्षेत्रीय इम्बॅलन्स जे आहे है ना, तो आपल्याला दिसतोय. काही विकसित भाग आहेत, काही विकसित राज्य आहेत आणि काही अविकसित राज्य आहे, काही अविकसित क्षेत्रे पण आहेत. हे का झाले, त्याची कारणं काय, मग त्यासाठी कशी पॉलिसी असली पाहिजे, ह्या सर्व बाबी. एज्युकेशन हा सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मधला एकदम केंद्रबिंदू आहे. त्यामुळे एज्युकेशन कशा प्रकारचं असावं, कुठलं व्होकेशनल एज्युकेशन असणार, त्याची योजना ज्या बनवल्या शासनाने त्याची अंमलबजावणी, काय अडचण आहे, ड्रॉपआउट रेट्स काय आहेत, त्या सर्व बाबी इथे पाहायच्या आहेत. त्यानंतर सोशल सिक्युरिटी, जेवढे वंचित आहेत त्यांच्यासाठी सिक्युरिटीज आहेत का, म्हणजे EPF पासून तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या विमा ज्या बघतो, म्हणजे इन्शुरन्स जे बघतो, त्या सर्व याच्यामध्ये येणार. त्यानंतर इन्क्लुजन हा एक कॉन्सेप्ट आहे की इन्क्लुजन म्हणजे सहभाग, अंतर्भाव. मग अंतर्भाव हा करायचा आहे तर कशासाठी, तर त्याचा एम्पॉवरमेंटसाठी, त्याचा सबलीकरणासाठी. तर एम्पॉवरमेंट आणि अंतर्भाव हा एकमेकाशी पूरक आहे की नाही आहे, मग केवळ अंतर्भावाने हे सर्व होऊ शकतं का, ह्या सर्व बाबी इथे बघणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये एक फायनान्शियल इन्क्लुजनचा मेजर रोल आपण इथे पाहतो. बँकिंगमध्ये बँकिंग नेटवर्क कसं ग्रासरूट लेवल पर्यंत पोहोचवायचं, सामान्य जनतेला त्याचा बेनिफिट कसा मिळेल, ह्या सर्व बाबी इथे पाहायच्या. त्यानंतर फायनान्सिंग सोशल डेव्हलपमेंट पॉलिसीज, ज्या काही सामाजिक विकासाच्या ज्या योजना आहेत
त्याच्यासाठी काय प्रोव्हिजन केलं, जेंडर बजेटिंग आपण जसं म्हणतो, किती दिलं, SC/ST बजेट किती दिलं, हेल्थला किती दिलं, आरोग्याला किती दिलं, मग त्यामध्ये कोणकोणत्या योजना नवीन बनवलेल्या आहेत, ह्या सर्व बाबी इथे. आणि रुरल आणि अर्बन डेव्हलपमेंट है ना, हे खूप महत्वाचं आहे. रुरल डेव्हलपमेंटच्या नीड्स वेगळ्या आहेत आणि अर्बन डेव्हलपमेंटच्या नीड्स वेगळ्या आहेत. पण रुरल डेव्हलपमेंटला जर आयसोलेटेड ठेवलं तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, त्याला अर्बनशी कसं इंटिग्रेट करता येईल, मग त्यासाठी वेगवेगळ्या योजना. मग रुरल डेव्हलपमेंटच्या आपण पुरा पण योजना बघतोय है ना, प्रोव्हिजन ऑफ अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज अशा. त्यानंतर अर्बन याच्यामध्ये अर्बन योजना बनवलेल्या आहेत अर्बन डेव्हलपमेंटच्या, त्या कोणत्या, ह्या सर्व बाबी आपल्याला इथे पाहायच्या आहेत. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला कळलाय, विषय कळलाय, याची व्यापकता कळलेली आहे. आलं लक्षात? ठीक आहे, चला समोर जाऊया. आता किती त्याला टेन्शन आलंय आता, कारण की गण्यानं आता हे सगळं ऐकलं है ना, पॉलिटिक्स तर ऐकला होता तर तो ब्लॅक अँड व्हाईट झाला होता. आता एकदमच असा सुस्तावला ना, काय म्हणते भाऊ 15% टेन्शन आला म्हणते है ना. तर लक्षात ठेवा स्पर्धक मित्र मैत्रिणींनो, पॉलिटिक्स जसा टफ आहे तसाच इकॉनॉमी सुद्धा टफ आहे. पण हे दोन्ही विषय असे आहेत की जर तुम्ही जमवले ना असे जुगाड बरोबर आणि मस्त समजून घेतले तर यांच्यामध्ये जो स्कोर होतो ना तो दुसऱ्या विषय घटकात होत नाही. म्हणजे इतिहासात तर होतच नाही, किती बैठक करा. पण या दोघांनी बैठक केली की जबरदस्त फायदा आहे. सोबत मेन्सला आहे आणि इंटरव्ह्यूला सुद्धा आहे. इंटरव्ह्यूला लक्षात घ्या, जर एखादा इकॉनॉमिक पॉइंट ऑफ व्ह्यू प्रश्न विचारला डिसिजन मेकिंगचा किंवा कुठला आणि आपण मस्त उत्तर दिले ना, आराय विचारू नका, खतरनाक काम होतं, आपण इकॉनॉमिस्ट झाल्यासारखे होऊन जातो. हे लक्षात घ्या बरं, खूप महत्वाचं आहे. म्हणून याचं जरी टेन्शन असेल तरी सुद्धा लक्ष द्यायचं. किती येतात आता, मॅक्झिमम 15 येतात. पुन्हा गणित आपलं है ना, आपण चालू घडामोडी पासून पाहतो 15 है ना, आपण हिस्ट्रीचं सोडूनच देऊ है ना. त्यानंतर जिओग्राफीचं बघतो 15, पॉलिटीचं बघतो 15, इकॉनॉमीचं बघतो 15. आलं. आपण मी सांगितलं होतं चालू घडामोडीला तुम्हाला 12-13 मिळू शकतात है ना, बरोबर आहे. भूगोलालाही सुद्धा 10 ते 12 मिळू शकतात. पॉलिटीला 14 पर्यंत जाऊ शकतात 10 पासून. आणि इथे सुद्धा लक्षात घ्या, इकॉनॉमी मध्ये सुद्धा तुम्हाला 15 पैकी जर धासू अभ्यास झाला तर तुम्हाला 13 मिळू शकतात, किमान 10 तर मिळू शकतात. लक्षात आलं का? असे गणित करा तुम्ही तर 12 घ्या, 10 घ्या, 10 घ्या, 10 घ्या, 10 10 20 10 30 10 40 40 प्रश्न. लक्षात आलं का? म्हणजे 80 गुण कोणता विषय देऊ शकतात? लक्षात घ्या, चालू घडामोडी, त्याच्यानंतर आहे तुमचा जिओग्राफी भूगोल, त्याच्यानंतर आहे तुमचा पॉलिटी म्हणजे त्याला राज्यघटना, आणि हा आहे अर्थव्यवस्था. आणि हे का मी सांगतोय, कारण की हे विषय जे आहेत ना हे तुम्हाला मेन्सला पण तेवढेच कामाचे आहेत जेवढे प्रिलिमला. कारण एवढ्याच डेप्थने तुम्हाला मेन्सला लक्षात घ्यावं लागतं. तर प्रिलिमला कॉन्सेप्ट क्लिअर तर मेन्सला टेन्शन येत नाही. आणि इंटरला याच्यावर विचारल्या जातं ऑलमोस्ट, फक्त भूगोलाचा थोडा विषय सोडला तर ऑलमोस्ट विचारल्या जातं. मग आपल्याला इकडे प्रिलिम पास व्हायला हेच विषय करायचे आहेत, मेन्सला हेच विषय करायचे आहेत, इंटरव्ह्यूसाठी हेच करायचे आहेत. मग याला 16चं काय, मग याला 16चं म्हणजे करायचंच नाही ना, मग अभ्यास कायले करायचा, मग भाषा मारायला नाही का. राईट, ठीक आहे, एवढं लक्षात आलं. चला आता आपण डिव्हिजन बघूया. एक 13 ते 15 प्रश्न आलेले आहेत. तर बघा कसं दिसतंय, पूर्ण विखुरलेलं आहे, पूर्ण विखुरलेलं आहे. तुम्ही असं काही सिलेक्ट करू शकत नाही ह्या सब्जेक्ट मधला की हा पाठ करावा तो पाठ करावा असं नाही. पण एक लक्षात घ्या की ते सातत्याने डेव्हलपमेंट हा शब्द आलेला आहे. त्यामुळे डेव्हलपमेंटशी रिलेटेड, विकासाशी रिलेटेड जे विषय आहेत त्याच्यामधले जे पॉइंट्स आहेत त्यावर भर द्या. कारण की तिथे सर्वात जास्त प्रश्न विचारणार, कारण की टायटलच तसं आहे. आलं लक्षात? जसं आता उदाहरण घ्या, नॅशनल इन्कमवर काय विचारलेलं आहे, एक प्रश्न विचारलेला आहे कधीतरी. इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याच्यावर 2 प्रश्न विचारले आहेत 2023ला. त्याच्यानंतर प्लॅनिंगवर बघा सातत्याने विचारतात. बघा लक्षात घ्या, जिथे डेव्हलपमेंट आलं ना
जिथे डेव्हलपमेंट, प्लॅनिंग हा डेव्हलपमेंटचा भाग आहे, बरोबर. इथे डेव्हलपमेंट हा शब्द आल्यामुळे इथे विचारलेला आहे. त्यानंतर इकॉनॉमिक रिफॉर्मवर एकच वेळा विचारलेला आहे. इन्फ्लेशनवर सुद्धा विचारता, कारण त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम पडतो, लक्षात आलाय. ऍग्रिकल्चरवर फार कमी विचारलाय, एकच वेळा. बँकिंगवर सुद्धा विचारलेलं आहे. हे दोन्ही जे आहेत ते करंटचे आहेत. हे एक्झॅक्ट इकॉनॉमीमध्ये नाही विचारले, दुसरीकडे होते, करंटचे आहेत. ओके. त्यानंतर एक्सटर्नल सेक्टर, लक्षात घ्या, एक्सटर्नल सेक्टरमध्ये एकच विचारलेला आहे. इंटरनॅशनल एकच वेळा विचारलेला आहे. बजेटवर तुम्ही बघा एक वेळा विचारलेला आहे. एक दुसरा जो आहे तो करंट इव्हेंटचा आहे. एक तुम्हाला सांगितलं होतं चालू घडामोडी ह्या विषयावर जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी सांगितलेला आहे की चालू घडामोडी बेस आहे, किती महत्वाचा आहे. लक्षात आलं का? बघा करंट इव्हेंटचे प्रश्न विचारतात. या व्यतिरिक्त बरं, ह्या 13च्या व्यतिरिक्त, ह्या 15च्या व्यतिरिक्त प्रश्न आलेले आहेत, लक्षात घ्या. आलं की नाही लक्षात? तो व्हिडिओ बघून घ्या बरं, त्याच्यामध्ये छानपैकी विश्लेषण मी केलेलं आहे की चालू घडामोडी कशा समजून घ्यायच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिला पार्ट झाला इकॉनॉमीचा, दुसरा आहे सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर बघा खूप जास्त प्रश्न आहे. 2 2 3 2 है ना, कंटिन्युअस तुम्हाला दिसत आहे. लक्षात आलं का? म्हणून मी म्हटलं की डेव्हलपमेंट जिथे आहे, हा आस्पेक्ट आहे, तिथे प्रश्न जास्त विचारणार, त्यामुळे त्याच्यावर फोकस करायचा. त्यानंतर पॉवर्टीवर बघा 2 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, भरपूर जास्त प्रश्न. भारत गरीबच देश आहे, नुसतं सांगायलाच आहे. 3ऱ्या क्रमांक, 4थ्या क्रमांकाचा. 80 करोड जनतेला जेव्हा जेवणच द्यावं लागते फुकटामध्ये, तर म्हणजे भारत गरीबच झाला ना, 50% वर झाला ना, नाही का? इन्क्लुजन अँड एम्पॉवरमेंट, हे बघा 3 2 3 आहे, खूप प्रश्न विचारतात. त्यानंतर डेमोग्राफिक्सवर सुद्धा 2 1 2 3 डेमोग्राफिक, कारण डेमोग्राफिक इंडिकेटर जे आहेत डायनेमिक लेवलवर, म्हणजे ज्याला सेक्स रेशोच्या याच्यावर, त्यानंतर बालकांच्या याच्यामध्ये, जेंडर याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. त्याचा काय इम्पॅक्ट होतो ते खूप महत्वाचं आहे, म्हणून ते विचारतात. रुरल डेव्हलपमेंटवर बघा फार कमी विचारलं. अर्बन डेव्हलपमेंटवर मधात कंटिन्युअस विचारले, अर्बन डेव्हलपमेंटवर. ठीक आहे. त्यानंतर सोशल सिक्युरिटीवर सुद्धा प्रश्न आपल्याला येताना दिसतात, म्हणजे वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्यावर येतात प्रश्न. ह्युमन डेव्हलपमेंटवर फार कमी आलेला आहे. एज्युकेशनवर सुद्धा एक वेळा प्रश्न आलेला आहे. आणि मिक्स काही, म्हणजे मिक्स म्हणजे यातलं सर्व मिळून एक सेंटेन्स दुसरं सेंटेन्स असं मिक्स करून देतात. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत, चूक आहेत त्याच्यानुसार, नाही का? तर असे मिक्स पण आलेले आहेत. म्हणजे आपल्याला काय दिसतंय की डेव्हलपमेंट आस्पेक्ट जिथे जास्त भर आहे ना, तिथेच आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. बाकीच्या याच्यामध्ये आपल्याला बेसिक फंडामेंटल्स करून घ्यायचे आहे. ठीक आहे. आता आपण कसे प्रश्न विचारतात ते पाहून घेऊया, है ना, बघूया 1 2 4 प्रश्न, मग आपण बघूया काय करायचं ते. पहिला प्रश्न पहा, कॉन्सेप्ट बेस आहे. भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूंच्या घटकांचे प्राबल्य असल्याने, है ना, भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. गिवन द इम्पॉर्टन्स ऑफ सप्लाय साइड फॅक्टर्स इन द डिटर्मिनेशन ऑफ इन्फ्लेशन इन इंडिया, फॉलोइंग लॉंग टर्म पॉलिसीज लाईकली टू हेल्प. आता आपल्याला माहित पाहिजे ना कॉन्सेप्ट, की सप्लाय साइड आणि डिमांड साइड हे काय आहे आणि त्याचे काय परिणाम होतात, बरोबर आहे? तर आपण हा कॉन्सेप्ट समजू शकू. अदरवाइज समजणार नाही की चेंजिंग प्रोडक्शन पॅटर्न पाहिजे की कॅलिब्रेटेड इम्पोर्ट पॉलिसी पाहिजे, फोकस ऑन ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज, इन्फ्रास्ट्रक्चर फॉर पेरिशेबल कमोडिटी, एक्झॅक्ट काय पाहिजे. कारण की आपल्याला काय आवश्यक आहे समजणं आधी, सप्लाय साइड फॅक्टर्स आणि इन्फ्लेशनवर त्याचा पडणारा परिणाम. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर फॅक्ट्स, बेसिक डिफायनिंग फॅक्टर्स, डेफिनेशन्स नेहमी विचारतात. जोड्या लावा, जागतिक समिती बँक आहे, गौरव दत्ता आहे, लाकडवाला समिती आहे, दांडेकर आणि रथ आहे. प्रत्येकाने पॉवर्टी जी आहे त्याचे मानदंड वेगवेगळ्या प्रकारे असे डिसाईड करून त्याच्या आधारावर व्याख्या बनवलेल्या आहेत. तशा तुम्हाला विचारलेल्या आहेत. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बेसिक कंपोनंटवर प्रश्न विचारतात. एकदमच बेसिक आहे, म्हणजे एखादी बाब असेल त्या बाबीचे बेसिक आस्पेक्ट्स काय. बघा घाऊक किंमत निर्देशांकामध्ये म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स पुढील पैकी कोणत्या वस्तूंच्या किमतीचा विचार केला जातो. आहे तर आपल्याला WPI जे आहे होलसेल प्राइस इंडेक्स आणि आहे की नाही, हा जर माहित असेल तर आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. नाहीतर आपण रिटेलच्या इकडे आणि इकडे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स
सीपीआय आणि डब्ल्यूपीआय याच्यामध्ये कन्फ्युज करू शकतो. तर कन्फ्युजन दूर होण्यासाठी दोघांमधलं आधी कॉन्सेप्ट माहित पाहिजे की होलसेल कशाला म्हणतात आणि कन्झ्युमर कशाला म्हणतात. आलं की नाही लक्षात. तर ते रिकॉल सिस्टीम कशी आहे, रिकॉलिंग पिरियड कसा मोजला जातो, मग त्यात कोणती कमोडिटी रिकॉल मध्ये बसू शकते, हे आपल्याला एकदा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाले की आपल्याला सहज रीतीने उत्तर येते. आलं की नाही लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर डाटाबेस कधी विचारतात, एकदम काही फॅक्ट्स विचारतात, हे लोकसंख्येशी रिलेटेड आहे, डेमोग्राफिकशी रिलेटेड आहे, तर तशानुसार सुद्धा विचारतात. तर चढत्या क्रमाने, उतरत्या क्रमाने, मिलेनियर कुठले आहेत, है ना, मेट्रोज कुठले आहेत, है ना, असं थोडंसं बनवून ठेवलं की आपल्याला फायदा होतो. त्याच्यानंतर बघा डाटाबेस सुद्धा अशा प्रकारे विचारतात. एकदम वेगळ्या प्रकारचा डाटा आहे, पण इथे आपल्याला थोडंसं लॉजिक वापरून डाटा समजायचा आहे. एवढं पाठ होणं शक्य नाही आहे ना. नीती आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्ट निर्देशांका अहवाला प्रमाणे भारताची उद्दिष्ट निहाय कामगिरी असे दर्शविते की दॅट मीन्स गोल वाइज परफॉर्मन्स ऑफ इंडिया बाय नीती आयोग ESDG इंडिया इंडेक्स रिपोर्ट 2020-21 रिव्हिल्स दॅट. मग आपल्याला असे दोन दिलेले आहेत पॉइंट. तर थोडस आपल्याला समजायचं आहे की काय एक्झॅक्ट हे आहे, काय एक्झॅक्ट आहे, इतका टक्के, इतका कसा झाला, 15 पैकी 8 उद्दिष्टे, ते ढोबळ मानाने आपल्याला माहित पाहिजे. एक लक्षात घ्या की एमपीएससी ही बरेच वेळा डाटाबेस खेळते, त्यामुळे काही डाटा आपल्याजवळ असू द्या. फॅक्ट बेस अजूनही एमपीएससीचा आहे, है ना. फुल कॉन्सेप्ट बेस अजून झाली नाही. सिम्प्लिफाईड डाटा मध्ये मुलांची टेस्ट कशी करावी स्पर्धक, अजून ते डेव्हलप व्हायचं आहे, त्याच्यामुळे ती पण काळजी आपण घ्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नॉलेज अप्लिकेशन बेस. एक नॉलेज आहे आणि त्याचं अप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. जसं जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील अधिक महत्वाचे काय आहेत बाबा, म्हणजे सिन्स जुलै 1991 कॉम्प्रिहेन्सिव्ह लिबरलायझेशन मेजर्स हॅव बीन अंडरटेकन. म्हणजे एलपीजी पॉलिसीच्या बद्दल बोलतायत. टू इम्प्रूव्ह द सप्लाय साइड ऑफ द इकॉनॉमी, म्हणजे कुठली साइड, सप्लाय साइड इम्प्रूव्ह करायसाठी अमंग द मोर इम्पॉर्टंट आर. आता सप्लाय साइड आधी क्लिअर पाहिजे, है ना, आणि लिबरलायझेशन हा कॉन्सेप्ट पण क्लिअर पाहिजे, नाही तर प्रायव्हेटायझेशन घुसवून टाका तिथं तर आली आपण. आलं की नाही लक्षात. हे क्लिअर असलं पाहिजे की लिबरलायझेशन म्हणजे काय रे बाबा, आणि सप्लाय साइड म्हणजे काय, त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम. तर हे काय बेसिक कॉन्सेप्ट जर आपले क्लिअर असले तर आपण अप्लिकेशन करू शकतो. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय दिसतंय, आपण आतापर्यंत जर हे प्रश्न पाहिले, 5-6 प्रश्न पाहिले, तर काय दिसतंय, तर इकॉनॉमी जी आहे ही इकॉनॉमीचा अभ्यास करताना आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करणं अत्यंत आवश्यक आहे. आता जर पूर्ण 5 वर्षाचं पेपराचं इव्हॅल्युएशन केलं या विषय घटकाचं, तर अधिकाधिक म्हणजे लक्षात घ्या, एक 15 प्रश्नांपैकी 8 ते 10 प्रश्न किमान म्हणतो, किमान 8 ते 10 प्रश्न हे कॉन्सेप्ट बेस आहेत, बेसिक नॉलेज बेस आहेत. तुम्ही कोणत्याही वर्षाचं पहा. आणि हार्डली 2 ते 3 प्रश्न जे आहेत ते प्युअर डाटा वाईज आहे. म्हणजेच काय, तुमचे जर कॉन्सेप्ट पक्के झाले असतील तर करंटचाही प्रश्न असेल तरी सुद्धा तुम्हाला तो सहज रीतीनं एक लॉजिक वापरून सोडवता येईल. आलं लक्षात. त्यामुळे काय करायचं आहे, तर वाचू कसा गा, तर बापू वाचायचा आहे तुला कॉन्सेप्ट पक्का करायचा आधी. एक म्हणजे सुरुवात कुठनं करायची, व्हॉट इज मीन बाय इकॉनॉमी, इथून सुरुवात करायची. मग सिस्टीम, इकॉनॉमिक सिस्टीम्स, मग आपण बघतो सेक्टोरल इकॉनॉमी, मग सेक्टर्स काय, प्रायमरीज का म्हणतात, सेकंड, अशा छोट्या छोट्या गोष्टी. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, व्हॉट इज मीन बाय ग्रोथ, वाढ काय, व्हॉट इज मीन बाय डेव्हलपमेंट, विकास काय, दोघांमधला फरक काय. मग विकासकडे आपण आलो तर विकास आणि शाश्वत विकास याच्यामधला फरक काय. आलं लक्षात. मग त्याचे कंपोनंट्स काय, ग्रोथ निगेटिव्ह असू शकते, विकास निगेटिव्ह असू शकतो का, हे आपल्याला बघायचं आहे. आलं. मग बेस इयर काय, ते कसं असतं, त्याचं पॅरामीटर्स काय, या छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करायचे है ना. किंमत वाढ म्हटली तर किंमत वाढ म्हणजेच काय, इथून सुरुवात झाली. म्हणजे कॉन्सेप्ट आधी पक्के करायचे, डिफायनिंग फॅक्टर, कंपोनंट हे सर्व आधी क्लिअर करायचं, एवढं लक्षात घ्या. कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर इकॉनॉमी समजणार
नाही म्हणजे नाही, तुम्ही विसरून जा. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे बेसिक जे आहेत, बेसिक फंडामेंटल कंपोनंट्स जे आहेत, कंपोनंट्स जे आहेत ते आपल्याकडे असले पाहिजे. जसं उदाहरणार्थ दारिद्र्य आहे, पॉवर्टी आहे. पॉवर्टीची डेफिनेशन आपल्याला क्लिअर झाली आहे. मग वेगवेगळ्या प्रकारच्या मेजरमेंट नुसार डेफिनेशन बनवली आहे. मग त्या वेगवेगळ्या, जसं आता प्रश्न आला तुम्हाला, ह्या समितीने हे, त्या समितीने ते सर्व बनवून ठेवायचे. ते सर्व आपल्याकडे फॅक्ट्स असले पाहिजे. बरोबर आहे? आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं, इंडियन आणि महाराष्ट्रीयन इकॉनॉमी जी आहे, महाराष्ट्राची इकॉनॉमी, याच्या कॉन्टेक्स्टमध्ये जेवढे विषय घटक आहेत ते एवढे विषय घटकाचा इव्होल्युशनरी डाटा जो महत्वाचा आहे, जो महत्वाचा आहे. आलं की नाही लक्षात? जसं गरिबी किती आहे बाबा, है ना, प्लॅनिंग कमिशनने डिक्लेअर केलेलं, नीती आयोगाने डिक्लेअर केलेलं, ते सर्व डाटा आपल्याकडे असले पाहिजे पहिल्यापासून. पहिल्या प्लॅनिंगला काय होतं, 10व्याला काय होतं, आता काय आहे, हे थोडंसं एक ढोबळमानाने आपल्याकडे डाटा असणं आवश्यक आहे. चौथं, एकदा हे झालं, लक्षात घ्या, हे तुमचा हा बनला, हा पोर्शन छान बनवा. हा एकदा बनला की त्याच्यानंतर, लक्षात घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला करंट न्यूज याच्यावर जबरदस्त फोकस करायचा आहे. त्यामुळे एखादा न्यूजपेपर जो आहे, वर्तमानपत्र, तो रेफर करत राहायचा रोजच्या रोज. आणि रोजची जी न्यूज येईल, लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे, रोजची जी न्यूज येईल ती न्यूज वाचायची आणि त्याचा बेस पुन्हा वाचायचा. हे बेस से एक्झाम्पल, किंमत वाढ आलंय की बाबा हेडलाईन इन्फ्लेशन इतकं झालं, तर पहिल्यांदाच हेडलाईन इन्फ्लेशन काय ते वाचायचं. त्याच्यानंतर हेडलाईन इन्फ्लेशन मधले कंपोनंट्स काय येतात ते वाचायचं. मग त्याच्यानंतर इन्फ्लेशन काय ते वाचायचं. मग इन्फ्लेशनचे प्रकार काय रे बाबा ते वाचायचं. म्हणजे त्या दिवशीचं तुमचं इकॉनॉमी क्लिअर. असं नेहमीच करत जायचं वर्षभर. पण केव्हा, जर आधी हे तुमचे पक्के झाले असतील तर. नाहीतर नुसते करंट मध्ये वाचाल आणि त्याचा बेस करत राहाल तर कधीही तुमचा डिस्काउंट होऊ शकतो. आलं की नाही लक्षात? इकॉनॉमी आणि पॉलिटीमध्ये खूप काळजी घ्यायची. हे विषय असे आहेत की याच्याशिवाय तर तुम्ही प्रिलिम पासच करू शकत नाही आणि अत्यंत डिफिकल्ट आहेत. पण एकदा जर तुम्ही काळजीपूर्वक प्रॉपर स्ट्रॅटेजीने हे केले की यांच्यासारखे दुसरे विषय नाही. आणि ज्याची पकड ज्या व्यक्तीची पकड याच्यावर जमली ना, समजून जाते उसकी नैया भाई पार. आलं लक्षात? ठीक आहे, राईट? समजलं का बे? चल आता वाचायचं कसं समजलं. आता पुस्तक याले पुस्तकांशिवाय चैन पडे नाही. नुसता खोगीरवरती भरून ठेवते आमच्या, वाचे काहीच नाही. वाचतोस का? घे आता पुस्तकं. तर पुस्तकांमध्ये मी नेहमीच म्हटलेलं आहे की जेवढे काही ऑथेंटिक टेक्स्टबुक असणार, कारण की वारंवार सांगतो तुम्हाला, जेव्हा आयोगाकडे एखादा प्रश्नावर काही प्रश्नांकित चिन्ह होतं की हा चुकलेला आहे आणि आपल्याला पुरावा द्यावा लागतो, तो पुरावा केवळ आणि केवळ याच्यातून देता येतो, बाकी याच्यातून देता येत नाही. त्याच्यामुळे विद्यापीठाची छान पुस्तके आहेत, कॉन्सेप्ट छान दिलेले आहेत. इग्नूचं वापरू शकता, इंग्रजी मधलं तुम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलचं वापरू शकता. असे पुस्तकं, असे टेक्स्टबुक, असेच मटेरियल वाचा. छोटे छोटे आहेत हे, तुम्ही जर काढले ना विद्यापीठाचे ऑनलाईन त्यांच्या साईटवरून वगैरे, एकदम छोटे छोटे आहेत. इग्नूचे छोटे छोटे बुकलेट आहेत, फटाफट खतम होतात. आणि आपल्या रिलेटेड वाचायचं, सर्व थोडी वाचायचं आहे. आपले टॉपिक पाहायचे, जे टॉपिकशी रिलेटेड आहे तेवढं वाचायचं, बाकीचं डोक्यात घुसवायचं नाही. आलं की नाही लक्षात? आणि ते एकदा क्लिअर झाले की मग तुम्ही इकडे शिफ्ट व्हा. मराठीमध्ये आहे रमेश सिंग, संजीव वर्मा यांचं खूप सुंदर पुस्तक आहे, छोटे खाणे आहे पण छान आहे. मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे देशपांडे मॅडमनी, तर फार छान आहे, ते घ्या तुम्ही. महाराष्ट्राचा आणि भारताचा आर्थिक सर्वेक्षण आणि अंदाजपत्रक हे दरवर्षी वाचायचं. इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट हे वाचायचं. आणि एक रेग्युलर वर्तमानपत्र इंग्रजीमध्ये एनसीआरटीचं, कारण स्टेटला काही दिलेलं नाही आहे, पण एनसीआरटीला 11वी 12वी मध्ये छानपैकी दिलेलं आहे. ते बेस तुमचा चांगला बनवू शकतो. इग्नो आणि एनआयएस हे बघून घ्या. इंडियन इकॉनॉमी रमेश सिंग घेऊ शकता. इंडियन इकॉनॉमी संजीव वर्मा घ्या. त्यानंतर सर्वे, बजेट आणि न्यूजपेपर
या व्यतिरिक्त बरेच काही इकॉनॉमीचे आहे, पण तेवढं होत नाही, पचत नाही, पचनी पडत नाही, त्या भानगडीत पडू नका. डेली न्यूजपेपर वाचताय, त्याच्यात फार सुंदर आर्टिकल्स येतात. एक्सप्लेन म्हणून इंडियन एक्सप्रेसला येतं, ते तुम्ही पाहू शकता. तेवढ्या गोष्टी केल्या तरी सफिशियंट आहेत. आलं की नाही लक्षात? फक्त ते काळजीपूर्वक रोज बघा, कुठलंही सोडू नका, कारण की एखादं सुटलं की ती कडी बसत नाही. आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाही समजलं तर सिनियर आहेत त्यांना विचारा, एखादा लेक्चरर असतील त्यांना विचारा, पण इकॉनॉमी छानपैकी करा. पॉलिटी आणि इकॉनॉमी जर तुम्ही केला तर लक्षात ठेवा, तुमची पकड कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर जबरदस्त बसू शकते आणि याच्या स्कोरिंग पण छान होतो. आलं लक्षात? काही प्रॉब्लेम नाही? समजलं? आवडलं तर मग लाईक, आवडलं तर लाईक, मला नाही व्हिडिओला, मलाही करत असाल तर काही हरकत नाही है ना, पण त्याला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब पण करा आणि दुसऱ्याला पाठवा सबस्क्राईब करायला, त्यालाही विचारायला होऊ द्या ना ऑफिसर, नाही का? आणि तुम्ही मेहनत घेतायस आणि नेहमीप्रमाणे तुमच्या मेहनतीला ऑल द बेस्ट.